रामकृष्ण हरी. तर आपण आणली आज मेथीची भाजी विकायला. तर धाराशिवचा बाजार असतो आमचा. तर एक आपण 500 पेंड्या आणल्या त्या विकायला. आणि भाव पण चांगला आहे बरं का. 20-25 रुपयाला पेंडी होती ना, आपली कवळीकच भाजी होती. तर आजोबा आम्ही आलो होतो विकायला. आणि घेवड्याच्या शेंगा पण आणल्या होत्या. तर म्हणजे भाजी कसं आम्ही पहिल्यांदा सकाळी 200 पेंड्या गुत्याच दिल्या होत्या आणि पुन्हा बाकीच्या म्हणलं बसून विकावं. बघा आता गिरायक आल्यावर कसे कमी कमी पाडून मागते. पण काय करावं. बघायची गरज नाही. माझ्या नंबर 1 पाहिजे 20ला 1 30ला 2 जाऊ बाबा काय तर बघा किती म्हणजे 20 रुपयाला पिंडी असली की 10 रुपयाला मागायची, 10 रुपयाला असली की त्यांना 5 रुपयाला मागायचे. असं कमी जास्त करतात. आणि स्वतः पिकवायचं आणि स्वतः विकायचं तेव्हा परवडतं बरं का. आणि लाज कशाची, आपण शेतकरी माणसं आहेत. पोट भरायचं असलं ना की कोणत्याही गोष्टीला लाजायचं नसतं कधीच. आणि बघा भाजी विकायची म्हणजे कसं आहे माहिती आहे का, गिरायकाला आहे का ना, शेतकऱ्याकडून माल घ्यायचा म्हणलं का कधीही महाग वाटतो. आणि व्यापाऱ्याकडून कुणाकडून घ्यायचं झालं का ते पण आमच्याकडूनच घेतात ना. मग ते आमच्याकडचं काय आणि त्यांच्याकडचं एकच असतो. पुन्हा सुकलेलं बघायचं, खराब आहे का ती बघायची, पैसे पण कमी पाहिजेत. आणि 10 वेळेस हातातली पेंडी खाली टाकायची आणि पुढं जायचं. मला सांगा, कपड्याच्या दुकानात गेल्यावर तुम्ही असंच करतात का हो? तिथं म्हणून तेवढे पैसे द्यायचे, पण इथं 5 रुपयाला आणि 10 रुपयाला इथं खालीवर बघत आहो एवढं. आणि आम्हाला तर किती कष्टानं एवढ्या गारव्या गुरव्याची भाजी घेऊन यावं लागते, पाटापासून काढावं लागते, धुवायची, एवढी स्वच्छ करायची. आणि नंतर तुम्ही भाव आता ठरवता. किती कपड्याला तर पैसे द्यावं लागत असतात. वांगी ती घ्यायची होती. तर म्हणलं चला आता बाजारात जाऊन थोडी वांगी, पत्ताकोबी हे डब्याला लागतो मुलांच्या, त्यामुळे आणावं म्हणलं थोडंसं. दोडके फडके आमचे दोडके घरचे होते, पण संपले होते. तर आम्ही घेताना आहे ना कधी भाव कमी जास्त करत नसतो. जास्त जे आहे ते आहे, कारण आपण पण एक शेतकरीच आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं समजू शकतो मन काय आहे ते. त्याच्यामुळे ऐका ना, आहे ही भाव द्यायचा. आणि आपला अर्धा किलो काय आहे दोडके पण घेतले. दोडके पण 20 रुपये पाव किलो होते. आम्ही अर्धा किलो दोडके घेतले. वांगी 1 किलो घेतली. आणि तिथून नंतर बघा हे आमचा बाजार, शेव ती घ्यायची होती लेकरांनी. धाराशिवचा बाजार. जिलबीच्या ह्याच्या आलं ना की आता वास भारी येतो. लेकरांना तर काय नाही, जिलबी शेव. पण आणि आलोच लगेच. तर म्हणलं किती राहिली काय माहिती विकायची. तर आजोबा बसलेले होते, विकतले मोठं राहिली होती आणि विकायची. तर परदेशीनं टाकली, एकूण तेवढी कमी जास्त करून घरी जायचं होतं आणि वापस. आपल्याला काय दुसरी कामं असतात आणि दुसऱ्या दिवशी भाजी काढायची होती. त्यामुळे भाजी बघा 1 नंबर क्वालिटीची भाजी. त्याच्यामुळे आहे का ना, इकली पटपटा 500 पेंड्या तर अशाच एकूण टाकली. शेवट थोडा भाव कमी करा.